भारतीय मंदिरांवरती नग्न मूर्ती का कोरलेल्या असतात? हे तुमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जितका देव हा आणि श्रद्धा हा अविभाज्य घटक आहे, तितकाच काम हा अविभाज्य घटक आहे. तो येणार त्याच्यावरती, तो ठराविक ठिकाणीच येणार. फक्त खजुराहोमध्ये जी शिल्प आहेत देवळांवर 700, 800, 1000 काही असतील, त्याच्या जेमतेम 3% फक्त कामशिल्प आहेत आणि ती फक्त ठराविक भागावर आहेत. कोणार्कला तुम्ही बघाल तर त्यातले डूज अँड डोंट्स येतात. म्हणजे अति तुम्ही कामाच्या आहारी गेलात तर होणारे दुष्परिणाम पण दाखवलेत त्यांनी. कोणार्कला पण अशी शिल्प हो, आहेत? कोणार्कला खूप आहे. उलट खजुराहोला काही नाही आहे तेवढी कोणार्कला शिल्प आहे. कोणार्क आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, किंवा तुम्हाला अगदी कोकणातल्या कर्णेश्वर मंदिरावरती सुद्धा बघायला मिळतील. मराठवाड्यामधल्या मंदिरांवरती पण बघायला मिळतील. गडचिरोलीचं जे कुठलं मार्कंडा मंदिर ते बघायला मिळतील. कोटकाम त्याचं जे देऊळ आहे त्याच्यावरती लाकडामध्ये केलेली बघायला मिळतील कामशिल्प. नग्न मूर्ती आणि कामशास्त्राची मूर्ती ह्याच्यात फरक आहे. कारण शिवाच्या मूर्ती आहेत त्या पण नग्न आहेत. भैरव दाखवतात तो नेसेसरीली नग्न दाखवतात. मंदिर हे देवाचं निवासस्थान हे केवळ निमित्त आहे. मंदिर ही सामाजिक संस्था आहे. इट इज अ सोशल इन्स्टिट्यूशन. समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींचं डिपिक्शन हे मंदिरांवर होतं की हे कामविकार जे आहेत ते तुमच्या मनात येणार, त्यातल्या विकृती पण येणार, कारण तुम्ही त्याच जगात जगताय. हे इथे ठेवावं आहे. तुम्हाला हे कामशिल्प देवळात कधीही दिसणार नाही. नमस्कार. उनाड भटकंती प्रस्तुत उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या आजच्या भागामध्ये मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक, मूर्तिकला, स्थापत्यशास्त्र, मंदिर या विषयाचे सुद्धा अभ्यासक असे आमचे पुण्यातले एक जाणकार मार्गदर्शक आशुतोष बापट उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा हा पॉडकास्ट अत्यंत रंगतदार होणार आहे याची मला खात्री आहे, कारण एका थोड्याशा हटके विषयावरती सरांना बोलतं करण्याची माझी इच्छा आहे. त्या गप्पांना सुरुवात करण्याआधी किताबवाला या आमच्या असोसिएट्सकडून एक छोटीशी भेट आपण त्यांना देतो आहोत. सर, ही पुस्तकरूपी भेट तुम्ही स्वीकारावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि ते पुस्तक नक्की आमच्या दर्शकांना दाखवा. इंटरेस्टिंग इजिप्सी पुस्तक आहे, खूप छान. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या उनाड भटकंतीचं जे चॅनल आहे त्यांचे डोमेस्टिक्स आणि इंटरनॅशनल टूर्स पण आहेत. तर त्या टूर्सविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही माहिती दिलेली आहे. ती नीट वाचा आणि टूर बुक करा, फिरायला जा, मजा करा. आणि आता आपण सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पहिला प्रश्न, भारतीय मंदिरांवरती नग्न मूर्ती का कोरलेल्या असतात? प्रश्न हा सर्वसामान्यांपासून अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना पडणारा हा प्रश्न आहे. जी गोष्ट खाजगीरित्या पण आपण बोलत नाही ती सार्वजनिकरित्या प्रदर्शन त्याचं करायचं, त्यातून मंदिरावरती करायचं. मुळात त्याचा वेगळ्या पद्धतीने आपण मंदिरांचा विचार करायला गेला तर मंदिर हे देवाचं निवासस्थान म्हणून आपण बघतो. हे जितकं खरं आहे तर मंदिर हे देवाचं निवासस्थान हे केवळ निमित्त आहे. मंदिर ही सामाजिक संस्था आहे. इट इज अ सोशल इन्स्टिट्यूशन. समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींचं डिपिक्शन हे मंदिरांवर होतं. नाही, मान्य आहे. पण मला सांगा, नाही मान्यच आहे अगदीच, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते की मंदिरात आपण अत्यंत श्रद्धेचं ठिकाण आहे ना, तिथे आपण पूजा करतो, पण तिथे नग्न मूर्ती कशा का? तर त्या मुळात मंदिरात आतमध्ये नसतात. त्या असण्याचं कारण ती ठिकाण ही ठरलेली असतात बाहेरच्या बाजूला. कारण मी मगाशी जे म्हणलं तसं की जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातला जो काम हा आहे की जो आपण टाळू शकत नाही, धर्म अर्थ काम मोक्षामधला जो काम आहे त्याचं शिल्पांकन मंदिरांवरती केलेलं असतं. की याच्याबद्दल असं आहे की अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्यात त्यांनी काही निष्कर्ष मांडलेत. अर्थात ते 100% शेवटपर्यंत ते पण आलेले नाही आहेत, पण त्यातल्या 2-3 गोष्टी किंवा 2-3 मार्ग असे आहेत. पहिली गोष्ट अशी की मंदिर आता हा वेगळाच विषय येईल याच्यामध्ये, पण तो या निमित्ताने गरजेचा आहे म्हणून सांगतो की मंदिर बघताना आपल्याकडनं जी चूक होते की आपण पहिल्यांदा देवाला नमस्कार करतो आणि मग प्रदक्षिणा घालतो. हा बरोबर उलटा प्रकार आहे. मंदिराला आधी प्रदक्षिणा घालायची आणि मग देवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण ज्याच्या दर्शनाला जाणार, आपण देवाला बघायला जात नाही देवाला, ज्याच्या दर्शनाला जाणार. जसं तुम्ही एखाद्या वक्त्याला बोलावल्यानंतर त्याची ओळख करून देता की हा कोण आहे, हा काय शिकलाय, यांनी काय पुस्तकं लिहिली आहेत, लेख लिहिलेत, कुठे संशोधन केलंय, काय केलंय ते, आणि मग आता त्याला बोलायला आणता. तसा तो देव कोण आहे त्याची ओळख बाहेरच्या शिल्पांवरनं पहिली करून दिलेली असते. मग तो शिवाचं मंदिर असेल तर त्याच्यावरती शिवाचे अनुग्रह, त्यांनी भक्तांना कसा अनुग्रह केलाय, दैत्यांचं कसं निर्दालन केलंय, त्याचे परिवार देवता कोण आहेत, मग गणपती, कार्तिकेय, पार्वती येते, मग वेगवेगळ्या अवस्था येतात त्या देवाच्या, मग कोणी योगमूर्ती असते, कुठे संहार मूर्ती असते, असं करून मग आपण दर्शनाला जातो. पंचायतन असतं आजूबाजूला. पंचायतन असतंच असं काही नाही, पण त्या देवासंबंधित एवढं असतं.
दुसरी गोष्ट, या समाजात घडणाऱ्या अजून काय काय गोष्टी आहेत त्या त्याच्यावर येतात. त्याच्यामध्ये हे जे पुरुषार्थांमधलं काम म्हणून आहे ते येतं, की हे सगळं आहे आयुष्यात, ते बाहेर ठेवा आणि आता दर्शनाला जा. त्या तुम्हाला मग ते दाखवायचं काय आहे, बोलून दाखवायचं नाहीये, ते तुम्हाला मूर्तींमधनं दाखवायचंय. मूर्तींमधनं दाखवताना कामशिल्प येतात. हा एक भाग झाला त्यातला, की हे अनिवार्य आहे तुमच्या आयुष्यामधलं, ते तुम्ही टाळू शकत नाही. आणि त्यामुळे त्याचं डेपिक्शन, आता तुम्ही म्हणाल जे अनिवार्य आहे त्याचं डेपिक्शन कशाला हवं मंदिरावरती ना, जे माहिती आहे ते. पुन्हा तेच की ज्या गोष्टी तुम्हाला आता मंदिरांवरती अप्सरा येतात ज्याला सुरसुंदरी म्हणतात, तर त्या अप्सरा दाखवायचं प्रयोजनच नाहीये. त्याचं प्रयोजन असं आहे की तुमच्या मनातले विकार त्या रिप्रेझेंट करतात आणि देवळात जाताना त्या डूज अँड डोंट्स सांगणारे असतात. आता कसं असतं, एक जण पायातला काटा काढते, तिला शुभगामिनी म्हणतात, की तुमच्या मनात आलेले विकार काट्यासारखे बाहेर काढा आणि दर्शनाला जा. ती शुभगामिनी तुम्हाला सांगतायत की तुम्ही दर्शनाला जाताय ना, कसे जाता असे जा. कोणीतरी एखाद्या प्राण्याची शिकार करते, तिला मरीचिका म्हणतात, की तुम्ही मनातल्या विकारांवर असा विजय मिळवा. एक असते ती हातामध्ये आरसा घेतलेला असतं, ती म्हणते दर्पणा. ती दर्पणा म्हणजे स्वतःचा चेहरा नसते बघत, ती म्हणते तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा स्वतःला, मी व्यवस्थित, मन माझं नीट स्वच्छ निर्मळ आहे ना, कारण मी देवाच्या भेटीला जातो. अनेक विचार आहेत माझ्या मनात, ते आहेत ना, ते घेऊन जा. एक असते तिच्या हातामध्ये गडू दाखवलाय पाण्याचा, तिला जया म्हणतात. आपल्याकडे असं सांगितलंय की देव, गुरु आणि राजा यांना भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यांना पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीतरी घेऊन जा, पान घेऊन जा झाडाचं, नाहीतर फूल घेऊन जा, नाहीतर पाणी घेऊन जा आणि ते वाहा तिथे. मग त्या म्हणतात की तुम्ही घेतलंय का पाणी तरी देवाला व्हायला, काहीतरी. काहींच्या हातात पानं आहेत, काहींच्या हातात फळं दाखवलेत, हे खजुरावला दिसतं. तर ह्या तुम्हाला डूज अँड डोंट सांगत असतात. त्यातलं जे डोंट आहे की हे कामविकार जे आहेत ते तुमच्या मनात येणार, त्यातल्या विकृती पण येणार, कारण तुम्ही त्याच जगात जगताय. हे इथे ठेवा बाहेर, तुम्हाला हे कामशिल्प देवळात कधीही दिसणार नाहीत, ही बाहेर ठेवा आणि मग तुम्ही जा. म्हणून दर्शन बाहेरून आधी घेतल्यानंतर काय बाहेर ठेवा, काय करा हे दाखवून युद्धाचे, लढाईचे प्रसंग असतात, कारण हे सगळं आहे. मग घंटा येते तुम्ही आज जाताना, ती घंटा म्हणजे आपल्याला बेल वाटतं इंग्रजी, देवाला उठवण्यासाठी, त्याच्यासाठी नाही येते. त्या घंटेखाली उभं राहून टोल दिला की त्यातनं जे रेझोनन्स किंवा लहरी येतात, त्यातनं तुमच्या मनातले जे विकार आहेत, विचार आहेत अनेक, कल्लोळ, तो शांत होतो, शांत करण्यासाठी. त्यामुळे ती थेरपी आहे, ती कारण ती वाजवा, उभे राहा खाली, शांत वाटतं आणि मग तुम्ही आज जा. आणि म्हणून मग बाहेर येताना घंटा वाजवायचं प्रयोजन नाही, मग लगेच वाजवू नये असं येतं आपल्याला. एखादी गोष्ट करू नये म्हणलं की मग लोक परावृत्त होतात, बरोबर, काही प्रयोजनच नाही ना जाताना. आणि मग हे सगळं, हा भाग झाला मुळात त्याच्यासाठी. काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, देवांगना देसाई म्हणून ज्या आहेत, ज्यांनी विशेष करून खजुराहो, कोणार्क या मंदिरांवर एरोटिक स्कल्पचर्स ऑफ इंडिया असं त्यांचं मोठं पुस्तक आहे, त्यात त्यांनी दिलंय की काही तंत्रमार्गी उपासना पद्धती आहेत ज्याच्यामध्ये पंचमकार येतात. पंचमकार म्हणजे कुठले? मध्य, मास, मत्स्य, मैथुन आणि मुद्रा, असे 5 आहेत. त्यातले मध्य, मांस आणि मत्स्य हे खाण्याचे आहेत. मैथुन आणि मुद्रा या शारीरिक गोष्टी आहेत की त्या उपासना करताना या गोष्टी, त्या ठराविक मुद्रेंमध्ये तुम्ही बसणं, ठराविक मुद्रेंमध्ये त्राटक वगैरे आपल्याकडे म्हणतात, किंवा काही मुद्रा हाताच्या किंवा असं करून साधनेला बसणं, ह्याच्यामध्ये मैथुन हा प्रकार त्यांच्या उपासना पद्धतीत येतो. कौल आणि हा जो शैव संप्रदायामधले जे काही तंत्रमार्गाची मंडळी आहेत त्यांचा येतो. ह्या मंडळींची उपासना स्थळं ही आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी ते केलेलं असतं. आता दुसरी गोष्ट अशी की यांनीच सांगितलं, आपल्या देवांगना देसाईंनी असं सांगितलंय, वेगवेगळी यंत्र आहेत त्यांच्याकडे, आणि ती जी यंत्र आहेत तर ती यंत्रांचं डेपिक्शन त्याच्यावर केलेलं असतं. हे जे सगळे वामाचारी म्हणू आपण, आपल्याकडे सरधोपटपणे त्यांना म्हणले जातात, हे जे पंथ आहेत ना, तर ते वेगवेगळ्या उपासना करताना त्या कुठेही सांगायच्या नाहीत बाहेर. हा त्यांचा पहिला मूळ गाभा असतो. एक कामकला यंत्र नावाचं यंत्र आहे त्यांचं, ते कामकला यंत्र, त्याचं एक चित्र आहे. ते मंदिरावरती असलं म्हणजे त्या संप्रदायातल्या लोकांना कळेल की हे मंदिर आपली उपासना इथे करता येते. आपल्या पॅन्थियॉन म्हणू आपण, त्या आपल्या ह्याचं हे पंथाचं मंदिर आहे. आणि पण ते कामकला यंत्र सर्वसामान्यांना सांगायचं नाहीये. मग ते करण्यासाठी काय करायचं की त्या कामकला यंत्राचं जसं फॉर्मेशन आहे अशा फॉर्मेशनमध्ये ह्युमन फिगर दाखवायच्या, की ज्या कामशिल्पाच्या द्वारे दाखवल्या जातात. सामान्य माणूस त्याच्याकडे कामशिल्प म्हणून बघतो, ज्याला माहिती आहे त्या उपासना पंथातला तो म्हणतो अरे हे कामकला यंत्राचं आहे. बरं, मला थोडं असं म्हणायचं सर इथे की हे सगळं तुम्ही सांगताय मान्य आहे. हां, म्हणजे आधी तुम्ही फारच उत्तम विश्लेषण केलं की आधी प्रदक्षिणा घातली पाहिजे, मनाला नियंत्रित केलं पाहिजे, विकारांवरती, विचारांवरती, आपल्या आतल्या
सगळ्या कल्लोळावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि याच्या सूचना देणाऱ्या ह्या सगळ्या बाह्य भागावरती कोरलेल्या मूर्ती आहेत वगैरे, मान्य आहे. मला प्रश्न आणि कुतूहल असं आहे की एखादी मूर्ती असेल, ठीक आहे, 2 मूर्त्या असतील, ठीक आहे, पूर्ण कामशास्त्र उलगडून सांगणाऱ्या मूर्त्याच मूर्त्या या खजुराहोमध्ये आपल्याला बघायला नाही आहे मिळतात. तसं. मग तर तसं नाही किंवा असं म्हटलं जातं की हां, तर ते खजुराहोमध्ये जी शिल्प आहेत देवळांवर 700, 800, 1000 काही असतील, हो. त्याच्यात जेमतेम 3% फक्त कामशिल्प आहेत आणि ती फक्त ठराविक भागावर आहेत. म्हणजे जिथे सभामंडप आणि गाभारा यांना जोडणारा जो भाग असतो मधला, ज्याला अंतराळ असं म्हणतात, इंग्लिशमध्ये व्हेस्टिब्यूल म्हणतात, त्या अंतराळाच्या बाह्य भिंतीवरच फक्त ठराविक ठिकाणीच फक्त ती कोरलेली आहेत, मोठ्या प्रमाणावरती नाही आहेत. भाग 1. भाग 2 असा की काम हा विषय आज जरी आपल्याला त्याच्याबद्दल संकोच वाटत असला तरी तत्कालीन समाजव्यवस्था आणि लोकांची बौद्धिक पातळी अशी होती की त्याबद्दल त्यांना काही विपरीत, आज तुम्ही अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशामध्ये बघा, ह्या विषयाबद्दल विपरीत काही वाटत नाही, त्याचं ते उघड प्रदर्शन करतात, त्यांना काहीच वाटत नाही. आपल्याला संकोचल्यासारखं वाटतं कारण आपल्याला हे माहीत नाही आहे. कदाचित तो काळ असा आहे आपला की त्या काळात हे जे दाखवले ते योग्य आहे. म्हणजे जशी तुम्ही युद्ध दाखवताय, जसं तुम्ही डे टू डे लाईफ दाखवताय, तसं ही दाखवताय. याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची संकोचाची भावना त्या लोकांच्यामध्ये नसणार, ज्या अर्थी त्यांनी हे केलं. आणि आज आपण म्हणतो की आतमध्ये देवाचं निवासस्थान आहे, त्यामुळे त्याच्यावरती ही कशाला यावी कशी. तर मुळात हा जो आपण आक्षेप घेतो हे वाईट आहे, ह्यालाच त्या लोकांचा आक्षेप होता की हे वाईट नाही आहे ना, हे तुमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जितका देव हा आणि श्रद्धा हा अविभाज्य घटक आहे, तितकाच काम हा अविभाज्य घटक आहे. तो येणार त्याच्यावरती, तो ठराविक ठिकाणीच येणार फक्त. आणि मग कोणार्कला तुम्ही बघाल तर त्यातले डूज अँड डोंट्स येतात. म्हणजे अति तुम्ही कामाच्या आहारी गेलात तर होणारे दुष्परिणाम पण दाखवलेत त्यांनी. कोणार्कला पण अशी शिल्प हो, कोणार्कला खूप आहे. उलट खजुराहोला काही नाही आहे तेवढी कोणार्कला शिल्प आहे. बरं सर, मी पुढे आपली ही चर्चा नेण्याआधी माझ्या सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये मी जो एक आक्रमक भाव आणला होता त्याबद्दल हे करतो. कारण आज आपल्याला आजूबाजूला सगळेच संवेदनशील झालेले आहेत. म्हणजे काही शब्द आपल्या बोलण्यामध्ये आले, लेखनामध्ये आले की लगेच आपले सेन्सॉर जागे होतात. म्हणजे तुम्ही नग्न म्हणा, कामशास्त्र म्हणा, कामोत्तेजना म्हणा, खजुराहो म्हणा, ही शिल्प म्हणा, किंवा वेगवेगळी आसनांमध्ये कोरली गेलेली किंवा आसनं दर्शवणारी शिल्प म्हणा, असे काही सेन्सॉर केले जाणारे शब्द आहेत. तर त्या सगळ्या मिथ्स मोडून काढण्यासाठी म्हणून मला खरं तर तुमच्याबरोबर ह्या गप्पा पुढे सुरू ठेवण्यामध्ये अधिक रस होता. त्यामुळे माझी थोडीशी सुरुवातीची भूमिका ही काहीशी आगाऊ आक्रमक होती. पण इंटरेस्टिंग आहे हा विषय. आणि थोडं आपण मागून पुन्हा सुरू करूया. असं की तुम्हाला ह्या सगळ्या मूर्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामधून अशा नग्न मूर्ती किंवा अशा कामविषयाशी संबंधित मूर्ती यांची तुमची पहिल्यांदा गाठ कधी पडली, आणि मग त्याचा तुम्ही अभ्यास कसा केलात किंवा कुठे पाहिल्यात किंवा कसा नग्न मूर्ती आणि कामशास्त्राची मूर्ती ह्याच्यात फरक आहे. कारण शिवाच्या मूर्ती आहेत त्या पण नग्न आहेत. भैरव दाखवतात तो तर नेसेसरीली नग्न दाखवतात. त्याच्यानंतर नुसतं नाही, म्हणजे शिवाच्या काही विशिष्ट अवस्थितीमधल्या मूर्ती ज्या आपल्याला पट्टदक्कल नव्हे, तुमच्या महाकूट जे आहे बदामीच्या जवळ तिथे वगैरे बघायला मिळतात, त्याच्यामध्ये ऊर्ध्वलिंग असतात. म्हणजे तसं असायला पाहिजे शिव. त्याच्या मूर्तिशास्त्रात दिलेलं आहे की अमुक 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 ह्याच्यामधलं ते एक महत्त्वाचं फीचर आहे. आणि मग त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास आहे. म्हणजे तो असा थोडक्यात येणार नाही की का असं, का ती अवस्था काय आहे आणि व्हॉट दे से. म्हणजे जे हे याच्याशी रिलेटेड थेट नाहीये, पण पुन्हा रजनीशांनी जे सांगितलेलं आहे की संभोगातून समाधीकडे, की ते तुम्हाला अल्टिमेट सुख जे हवं असेल त्याच्यासाठी हा सुद्धा एक मार्ग आहे समाधी अवस्थेकडे जाण्याचा. त्यांनी त्या पद्धतीने सांगितलंय. तर नग्न मूर्ती ह्या अदरवाईज म्हणजे पुरुषही असतात, स्त्रियांच्याही असतात. तुम्ही जर सर्व देवदेवतांच्या पाहिलं तर उत्तरीय कोणाचंच नसतं. त्यामुळे ह्या मूर्ती बघितलेल्या होत्या. पण जेव्हा ह्याचा उद्देश समजायला लागला आणि जेव्हा कामशास्त्रातल्या मूर्ती आल्या की तुम्हाला जे वात्सायनाने लिहिलेलं कामशास्त्र आहे ते उलगडून दाखवलेलं आहे तुम्हाला मूर्तींच्या. बरं, मूर्ती किंवा मूर्तिशास्त्र, मूर्तिकला हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. तुम्हाला न बोलता सांगितलेल्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला कामशास्त्र उलगडून दाखवायचं असेल तर तुम्हाला मूर्तींमधनंच करू. बरं, तो ग्रंथ लिहिलेला आहे त्याला काय म्हणतात, त्याला ते काही येलो बुक नाही आहे, कव्हर बुक. तो प्रॉपर अभ्यासाचा ग्रंथ आहे, शास्त्रोक्त अभ्यास केलेला आहे त्याचा, आणि तो सर्वत्र प्रसारित झालेला आहे. त्याला राजाश्रय होता आणि त्याचं अनुसरण केलेलं आहे लोकांनी. मग जे वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी समोर ते दाखवलेलं आहे त्यांनी मूर्तींच्या रूपाने. भाग 1.
भाग दुसरा अलंकरण म्हणून करणं, म्हणजे ब्युटिफिकेशन ऑफ टेम्पल करताना सुद्धा कामशिल्प, युगुल शिल्प दाखवणं, एकमेकांशी म्हणजे तुम्हाला आलिंगन मुद्रेमधली शिल्प दाखवणं. इथे नाही, तुम्ही छत्तीसगडला जर सिरपूरला गेलात तर तिथे बुद्ध मॉनेस्ट्री आहे, त्या मॉनेस्ट्रीच्या द्वारशाखेवरती शिल्प आहे ती. त्यामुळे हा विषय वर्ज्य नव्हताच लोकांना. मग हा अलंकरण म्हणून वापरला. आणि मी म्हणलं तसं की जसं ही देवळं कशी बांधली असतील मला समजत नाही, कारण मुळात मलाच सगळं समजतं, हा पहिला भाग असतो माझा, त्यामुळे अडतो. तसं मला याबद्दल भयंकर आग आणि तिडिकेन संकोच आहे. हा विषय मी नाही मनात सुद्धा आणत नाही. पण मुळामध्ये तो त्यावेळच्या लोकांसाठी नव्हता ना तसं. आपण जेव्हा 1000 वर्षापूर्वीचं बघतोय, ह्या नव्हता. त्यांच्यासाठी या गोष्टी काहीतरी सांगण्यासारख्या गोष्टी होत्या. मग त्या पंथाची एक उपासना पद्धती सांगितली असेल ते सांगण्यासारखं होतं. त्याच्यानंतर कामशास्त्र उलगडून दाखवायचं असेल ते सांगण्यासारखं होतं. अलंकरण म्हणून होतं. आणि काही लोक जसं अगदी म्हणतात तसं की दृष्ट लागू नये म्हणून जशा काही राक्षसाच्या किंवा व्यालांच्या मूर्ती असतात तशा या मूर्ती होत्या की हे कालं की याला दृष्ट लागत नाही, वीज पडत नाही देवळावर, अशी सामान्य माणसांची पण धारणा आहे ती. अशा पण आहेत. किंवा काय तुम्हाला तरुण मंडळींना कामशास्त्र शिकण्यासाठी म्हणून त्या मूर्ती होत्या असाही एक समज आहे. पण देवांगना देसाईंनी जे मोठं केलं की ज्याच्यामध्ये तंत्रमार्ग, त्याच्यामधला हा काम हा विषय किंवा मिथुन हा विषय आणि त्याच्यामधला सखोल अभ्यास, योगशास्त्र ज्याच्यामध्ये ते कुंडलिनीपर्यंत तो विषय जातो आणि त्याच्याशीच रिलेटेड असलेला हा विषय, ह्या सगळ्याशी संबंधित मूर्ती आहेत म्हटल्यानंतर त्याच्याबद्दलचं कुतूहल कमी होतं. म्हणजे त्याच्याबद्दलचा संकोच कमी होतो आणि कुतूहल निर्माण होतं की अरे हे काय असेल बघा, अभ्यास करायला पाहिजे याचा. नाहीच आहेत त्या वाटतात तशा. त्याचा उद्देश म्हणजे मी सुरसुंदरींचं मगाशी सांगितलं, देगलूरकर सरांनी जे पुस्तक लिहिले सुरसुंदरी, त्याच्यात त्यांनी दिले की कडू औषधाची गोळी, साखरेच्या वेष्टणामध्ये गुंडाळलेली कडू औषधाची गोळी आहे, तुम्हाला डोस द्यायचा आहे कडू. फक्त ते दाखवताना त्यांनी, आणि साधं आहे म्हणजे ती परंपरा आजही चालू आहे. पुरुषांच्या दाढीच्या ब्लेडची जाहिरात पण बाईच करते आणि शर्टाची जाहिरात पण बाईच करते. म्हणजे तुमचं लक्ष पहिल्यांदा तिच्याकडे जातं आणि मग संदेश येतो. मग मंदिरांवर तेच दाखवलं. आधी ती काय म्हणून बघायला जातं, मग कळतं ती पायातला काटा काढते, ती आरसा घेतलाय तिने का, हातात गडू घेतलाय का, ती नृत्य करते का, काय ते. तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या गोष्टी सुरसुंदरीच्या बाबतीत. कामशिल्पांच्या बाबतीत तसंच आहे की काहीतरी थिअरम त्यांना मांडायचा आहे किंवा त्यांनी मांडलेला आहे जो आज आपल्याला डिसायफर नाही करता येते. आणि म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती आता खजुराहो विशेष शब्द, त्याचं खर्जूर याच्यावरून त्याची उत्पत्ती झाली. खर्जूराचा अर्थ खजूरही होतो. त्यामुळे काही लोकांनी सांगितलं तिथे खजुराची झाडं होती म्हणून त्याला असं पडलंय. पण खर्जूर या शब्दाचा अर्थ विंचू असा आहे. आणि त्या देवळांवरती मांडीवरती विंचू चढलेली एक सुरसुंदरी आहे, तिला खर्जूर वाहिका म्हणलंय. ती काय सांगते की एकनाथ महाराजांनी जे सांगितलंय की मदनाचा विंचू चढला माझ्या अंगावर आणि मग मला काही भक्ती सुचेना, हा विंचू तुमच्या अंगावर चढेल, तो तुम्ही झटकून टाका आणि देवाच्या दर्शनाला जा, असं सांगणारी ती खर्जूर वाहिका आहे. खर्जूर वाहिका ज्या ठिकाणी आहे ते खजुराहो असं त्याचं एक एटिमॉलॉजी अभ्यासकांनी मांडलेली आहे. आणि ती या मंदिरांवरती खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. ती तेच सांगते परत सुरसुंदरी. एक सुरसुंदरी आहे, ती वस्त्र खेचताना दाखवली, ती नग्न दाखवली, माकड वस्त्र खेचते. ते तर पूर्णपणे मानवी विचार त्यांनी आणि विकार दाखवलेला आहे तो त्याच्यावरती. तर या गोष्टी मान्य आहेत सगळ्यांना. त्या म्हणून बाहेर कोरल्यात की हे इथे ठेवा सगळं आणि म्हणून आधी बाहेर जा. आणि म्हणून लोकांना नाही आहे संकोच त्यावेळच्या लोकांना हे दाखवण्यामध्ये, ते कोरण्यामध्ये. तुम्ही साहित्यामध्ये बघा, तुम्ही कुमार संभव जे कालिदासाने लिहिलंय ते आज लिहिलं असतं तर ते छापूनच दिलं नसतं त्याला. तुम्ही त्याच्यामध्ये पार्वतीचं जे वर्णन केलेलं आहे त्यांनी ते एकदा वाचून पाहिलं की तुम्हाला समजेल की ते आत्ता छापून. म्हणून तुम्ही म्हटलात की ज्या संवेदना आपल्या गेल्यात ना त्या बाऊ केलेल्या आपण अनेक मोठ्या ह्याचा, आणि त्या शास्त्राकडे आपण बघतच नाही त्यामुळे, किंवा ते एका विशिष्ट प्रिज्युडाईसनी बघतो. मी जसं सांगितलं की तुमच्या कामशास्त्रामध्ये संगीत, नाट्य, शिल्पकला, नृत्यकला त्याबद्दल पण त्यांनी लिहितो. तो चित्रकार कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण त्याच्यात दिलंय की जो माणूस, झोपलेला माणूस आणि मेलेला माणूस यातला फरक दाखवू शकतो. चित्रातनं दाखवतो तो खरा चित्रकार. इतकी व्याख्या जेव्हा चित्रकार मित्रांना मी सांगितलं ते म्हणली ही एकदम ॲप्ट व्याख्या. तर ते पण सांगतो तो, म्हणजे तो सर्व गोष्टी सांगतो. आणि त्या आयुष्यामध्ये काम हा कसा अनिवार्य पण तितकाच महत्त्वाचा आणि दुर्लक्ष न करता योग्य रीतीने करण्याचा विषय, हेच मंदिरांवरती सांगितलं. कारण मंदिरं तेच सांगतात. कारण मंदिरांचं बांधण्याचं प्रयोजन असं आहे की गावोगावचे किंवा बाहेरच्या राज्यातले लोक इथे येतील, त्यांना राजाची विचारसरणी कळेल, तत्कालीन समाजाची विचारसरणी कळेल काय आहे ते, आणि मग ते दर्शनाला जातील. हे साधारण कुठच्या कालखंडातली आहेत ही मंदिरं? साधारण खजुराहोची मंदिरं आहेत ती 13व्या शतकातली, 10व्या शतकातली. म्हणजे 950 ते 1050 आणि 1050 ते 1100 असे 2 फेजेस आहेत खजुराहोच्या.
या शतकातली ही मंदिर आहेत. पण हे खजुराहो बद्दल झालं. कामशिल्प तुम्हाला आधीपासूनची दिसतात, आधीपासूनची. आणि कोणार्क बद्दल तुम्ही बोलताना मग कोणार्कच्या मंदिरावरती तर मी म्हटलं कोणार्क आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर आहे किंवा तुमचं ह्याचं लिंगराज मंदिर आहे याचं भुवनेश्वर मधलं, या मंदिरांवरती पण येतात तुम्हाला कामशिल्प. शैव किंवा तंत्रमार्ग म्हणजे देवीची कालीची मंदिर आहेत ह्याच्यावरती तुम्हाला कामशिल्प दिसून येतात कोरलेली. गंमत अशी आहे की लक्ष्मण मंदिर जे खजुराहो मधलं विष्णू मंदिर आहे, ज्याच्यावरती जनरली वैष्णव मंदिरांवरती येत नाहीत त्याच्यावरती पण आलेली आहेत. कारण जसा इकडे शैवांमध्ये पाशुपत आणि कौल हा तंत्रमार्ग आहे, असा वैष्णवांमध्ये पांचरात्र नावाचा पण तंत्रमार्ग आहे. तंत्रमार्ग आल्यानंतर त्यांची एक ठराविक उपासना पद्धती आहे ज्याच्यामध्ये हे पंचमकार येतात. त्यामुळे ही मंदिरं त्याच्यावरती पण येतात. आणि नॉट ओनली दॅट, खजुराहोमधल्या जैन मंदिरांवरती पण तुम्हाला हेरावटीज दिसतात की जैन लोक तर या विषयाबद्दल अतिशय सोहळे आहेत खरं तर. त्यामुळे त्याच्यावरती एक चंदेल राजा जो आहे 12व्या शतकात होऊन गेला हा विद्याधर, त्या विद्याधरानेच खजुराहोचं मंदिर बांधलं. त्याच्या दरबारामध्ये एक जैन मुनी आहेत आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं कृष्ण असं काहीतरी नाव आहे, समथिंग उदय वगैरे, त्याच्यामध्ये ते उल्लेख करतात. अभ्यासक असं म्हणतात की त्यांच्यावर प्रभाव होता यावेळचा का त्यांनाही वाटलं की आपण हे सांगावं आणि हे करावं. तर खजुराहोच्या जैन मंदिरांवरती पण ही कामं जैनांनी बांधलेल्या मंदिरावरती. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ज्या अभ्यासकांचा विचार आहे की नाही तत्कालीन समाजामध्ये हे ग्राह्य होतं, काही याच्यामध्ये काही वेगळं वावगं नव्हतं की हो हे असायला जावं, आणि हे मान्य होतं की हे आलं पाहिजे तिथे, हे अशा पद्धतीने डेपिक्ट झालं पाहिजे. आज आपल्याला संकोच वाटतो, आज आपण हे करतो, पण तत्कालीन नव्हतं. नाही, मला अनेक आता याला जोडून विचारावं असं वाटतं की आता 2-3दा आपल्या चर्चेमध्ये गप्पांमध्ये हा उल्लेख आला की आज आपल्याला संकोच वाटतो, तेव्हा वाटत नव्हता. तर हे तेव्हा आणि आज हा फरक साधारण कधीपासून पडायला लागला असा सांगता येणार नाही खरं तर. पण मला असं वाटतं की हा जो मधला 200 वर्षाचा मुसलमानी आक्रमणाचा काळ आहे ना, की ज्याच्यामध्ये सर्व कला आणि सर्व म्हणजे जिथे जेवणा खाण्याची भ्रांत होती तिथे तुमची कला किंवा तुमचं तत्वज्ञान, धर्मशास्त्र, सौंदर्य हे सगळं नामशेष झालं होतं. लोकांचं जीवनच मुश्किल होतं की त्यामुळे हे मूर्तिशास्त्र आणि ह्याच्याकडे बघण्याचं काय रोज मी जगतो का मरतो उद्या माहीत नाही मला, ते बाकी हा अभ्यास कुठला, हा कालखंड तो असावा आणि ज्याच्यामध्ये हे सगळं नामशेष झालं. पुढे ब्रिटिश कालखंड आपल्याकडे येतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास खूप केला ब्रिटिश लोकांनी, आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने पण याच्यावरती खूप ऑथेंटिक माहिती, परदेशी मंडळींची पण खूप अभ्यासपूर्ण माहिती याच्यावरती आहे. योग आणि याच्यावरती परदेशी लोकांचा पण खूप अभ्यास आहे, त्यांचे ग्रंथ पण आहेत त्याच्यावर. पण त्या लोकांनी सुद्धा ह्याला म्हणजे हे तुमचं होतं आणि हे महत्त्वाचं होतं असं कुठे केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा जो कालखंड आहे साधारण आपलं म्हणू तसं शिवाजी महाराजांच्याही आधीपासूनचा, म्हणजे यादवांचं राज्य गेलं आणि त्याच्यानंतर जो ऱ्हास, मग शिवाजी महाराजांचा मधला काही काळ आपल्याला एक तोही बऱ्यापैकी संघर्षाचा काळ आहे. आणि पुढे पेशवाईचा काळ 100 वर्ष आहे मराठी राज्य पुढे, तो एक साधारणपणे स्थैर्याचा कारण तेव्हा फोकस म्हणजे बॅटल ग्राउंड सगळं उत्तरेकडे गेलं होतं, आपल्या इथे लढाया होत नव्हत्या. पण पुन्हा त्या काळामध्ये असं दिसतं की म्हणजे कोणी कसं वागावं, म्हणजे मला जसं वाटतं तसंच वागावं, किंवा इंटरप्रिटेशन म्हणून जो प्रकार आहे ना, हा काही ठराविक लोकांच्याकडे गेला असेल समजा, तर त्यातनं ह्याच्याबद्दल अभ्यासच झाला नाही. म्हणजे समहाऊ खरं सांगायचं तर जो पुढे इंग्रजांनी केला आणि हे विषय आले, किंवा आपल्याही लोकांनी नंतर केला पुढे, मूळचा आपल्याच लोकांचा विषय आहे तो, बरोबर. पण तो कालखंड असावा असं मला तरी वाटतं, साधारण 14व्या शतकापासून पुढे तुम्ही बघायला जाल तर. पण याचबरोबर ना दुसरंही तुम्हाला सांगतो की तमिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये तुम्हाला फारसं दिसणार नाही, कारण त्याच्यामध्ये काही राजांनी शिलालेखांमधनं असं लिहून ठेवलेलं आहे की ही गोष्ट ही आमच्या खाजगी शेजघरात, म्हणजे आमच्या थोडक्यात घरामध्ये करण्यासाठी शयन, आणि आम्ही त्याचं डेपिक्शन करणार नाही, असे शिलालेख राजांचे आहेत. आणि तुम्हाला नाही दिसत तमिळनाडूमध्ये. हा उत्तर दक्षिणेमध्ये असा फरक सुद्धा आहे, आणि त्यांच्या शिलालेखांमधनं त्यांनी म्हणलंय, आणि दिसतही नाहीत तुम्हाला. म्हणजे कर्नाटक तामिळनाडूमध्ये खूपच कमी, म्हणजे अगदी क्वचित निग्लिजिबल काय, म्हणजे ज्या प्रमाणात उत्तरेमध्ये मोठा याच्यात आहे ऑप्लुएन्स आहे, तसा तुम्हाला दक्षिणेमध्ये नाही दिसत. बरोबर. उत्तरेत कुठे कुठे ही उत्तर भारतामध्ये तुम्हाला खजुराहो, त्याच्यानंतर ओडिसा, कारण बराचसा उत्तर भारतातली मंदिरं अदरवाईज पडलेली आहेत, कारण आक्रमणं सगळी झाली याच्यावरती गेलेली आहेत ती. पण मुळात मध्य भारतातली म्हणजे माळवा किंवा हा जो बुंदेलखंडातला भाग आहे, प्रतिहारांची पण मंदिरं आहेत तिथे, खजुराहोची मंदिरं आहेत, आणि ओडिशामधली मंदिरं या ठिकाणी तुम्हाला आसाममध्ये बघायला मिळतील.
पण या 2 ठिकाणी मोठ्या म्हणजे या पट्ट्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने महाराष्ट्रात बघायला मिळतात, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. अगदी शैव मंदिरांवरती प्रॉपर बघायला मिळतात तुम्हाला. मराठवाड्यामध्ये जी मंदिरं आहेत त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतील कामशिल्प. म्हणजे असं कुठलं एखादं विशिष्ट मंदिर जे आवर्जून जाऊन बघावं शिल्पकलेचा कुठलंही, म्हणजे त्याच्यावरती जे आपण पोर्च असतं त्याला कक्षासन म्हणतात. म्हणजे आपण जसं बसलोय ते बॅकरेस्ट जी असते सगळी केलेली, पोर्चमध्ये गेलात की तुम्हाला 3 बाजूला कट्टे दिसतात केलेले आणि त्याला बॅकरेस्ट असतं. त्या बॅकरेस्टवरती कोरलेली असतात कामशिल्प. हे तुम्हाला अगदी कोकणातल्या कर्णेश्वर मंदिरावरती सुद्धा बघायला मिळतील, मराठवाड्यामधल्या मंदिरांवरती पण बघायला मिळतील. तुम्हाला माझ्या मते गडचिरोलीचं जे हे मंदिर आहे, कुठलं मार्कंडा मंदिर, इथे बघायला मिळतील कामशिल्प, तुम्हाला बघायला मिळतात. तशी बऱ्यापैकी महाराष्ट्रापासून वरच्या पट्ट्यात अगदी पार हिमाचल पर्यंत आपल्याला अगदी पाहायला मिळतात. म्हणजे कोकणामध्ये पण तुम्हाला कोटकाम त्याचं जे देऊळ आहे त्याच्यावरती लाकडामध्ये केलेली बघायला मिळतील कामशिल्प. त्या देवळाती लाकडात केलेली आहेत, म्हणजे तिथपर्यंत येते. आणि ही साधारण कोटकाम त्याचं देऊळ तर माझ्या मते अलीकडचं आहे. म्हणजे ते काम जे दिसतं ते बऱ्यापैकी 16, 17, 18व्या शतकातलं असावं. देऊळ जुनं आहे, म्हणजे ते स्थान जुनं आहे खूप, पण कदाचित ते काम नंतरचं दिसतं, पण दिसतात तिथे पण केले. म्हणजे साधारण हा विचार हा इसवी सन पूर्व काळापासून बऱ्यापैकी चालत. फक्त ज्या मूर्ती ज्या दिसतात किंवा देवळं जी दिसतात आपल्याला आज, ती सगळी 4थ्या शतकापासून गुप्तांची दिसतात. त्या देवळांवर दिसत नाही, त्यामुळे जे दिसतं ते सगळी ही शिल्प पुढे दिसतात आपल्याला. याच्यापुढे म्हणजे लेण्यांमध्ये जुन्या बौद्ध, आता मुळात बौद्ध लेण्यात सर्वात जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत, पण पुढे जी मंदिरं जेव्हा येतात त्या मंदिरांवरती तुम्हाला, कारण मंदिरांवरती दाखवणं हा त्याचा मुळात उद्देश आहे की तो लोकशिक्षण म्हणू आपण, असाही उद्देश असेल त्याच्यात, त्या निमित्ताने आलाय, त्यामुळे त्याच्यावरती दिसतात ती. पण ही शैली कुठली म्हणायची? शैली नाही, ज्या ज्या रिजनल शैली जी असेल ती त्या शैलीमध्ये आहे. विशिष्ट स्थापत्य शैली वाकाटकांच्या काळातली नाही, असं नाही, पुढे दिसतात ते. किंवा वैशिष्ट्य काही मूर्तींची, म्हणजे जी काळ दर्शवतात किंवा काही परंपरा दर्शवतात, अशी काही वैशिष्ट्य या मूर्तींची आहेत. कामशिल्पांची वैशिष्ट्य अशी काही नाही, पण क्रूड आहेत का, म्हणजे एलाइट किंवा एलिगन्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ॲस्थेटिकली कशी आहेत ते त्या काळाप्रमाणे. म्हणजे नुसती कामशिल्पच नाही, मग सगळीच मूर्ती ज्या असतात त्या सुंदरच असतात त्या ह्याच्यातल्या. किंवा जसं जसं पुढे येतो आपण तसं तसं डिक्लाईन होत गेल्यानंतर आणि अगदी पुढे म्हणजे आपल्या मराठा पिरियडमध्ये बघायला गेलात तर तुम्हाला, कारण मी म्हटलं तसं की तो सगळा कला आणि हे सगळं ऱ्हासच झालंय आणि ऱ्हासच झाला. त्यामुळे त्या ह्याच्यातल्या कलाकारांना माहिती आहे काय करायचं ते, पण तो एक जो काय म्हणतात ना त्याला सौंदर्य आणि ती हे आहे ते गेलेलं आहे, पण ते सगळ्याच ह्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. पण ओडिशामध्ये जिथे तंत्रमार्ग आणि या उपासना पद्धती आजही काही लिव्हिंग ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला ही खूप म्हणजे ज्याला तुम्ही बिभत्स म्हणू शकाल अशा ह्याच्यातली पण दिसतात. म्हणजे खजुराहोची शिल्प तुम्हाला बिभत्स दिसतात, खजुराहोची शिल्प तुम्हाला एलिगंट दिसतील, क्लासिकल दिसतील, सुंदर. म्हणजे त्या ज्या काही कामं पोझेस ज्या दाखवल्या त्या सुंदर दाखवल्या आहेत. पण ओडिसामध्ये तसं नसतं. ओडिसामध्ये मला सांगा, खजुराहो बघायला जाताना, म्हणजे आता आपल्या ह्या गप्पा सुरू होण्यापूर्वीचा एक जो विचार आहे, जो प्रचलित विचार आहे किंवा अशा प्रकारची शिल्पचित्र बघण्यापाठीमागची जी एक सर्वसामान्य रिजिड दृष्टी आहे, ती बाजूला ठेवून बघायला जायचं असेल तर काय विचार? खजुराहोला जाताना कामशिल्प आहेत हे फक्त मी मगाशी म्हटलं जसं फक्त 3% आहेत. मग खजुराहोला काय बघायचं जाऊन, तर मंदिर स्थापत्य, भारतीय मंदिर स्थापत्य, इंडियन टेम्पल आर्किटेक्चर हा जो प्रकार आहे त्याचा कळसाध्याय अप्रतिम, त्यातली ज्याला एपिटोम म्हणू आपण, सर्वोच्च मंदिरं, सर्वांग सुंदर मंदिरं कुठे आहेत तर ती खजुराहोमध्ये. मंदिर स्थापत्याचे सगळे घटक, म्हणजे ज्याच्यामध्ये पोर्च येतं, म्हणजे अर्धमंडप, मुखमंडप, सभामंडपातला, मग रंगशिळा, आतले खांब, अंतराळ, गाभाऱ्याला असलेल्या द्वारशाखा, डोअर फ्रेम्स, गाभाऱ्याला असलेला आतून प्रदक्षिणा मार्ग ज्याला सांधार प्रदक्षिणा मार्ग म्हणतात, अंधार, त्याच्यावर केलेलं शिल्पांकन अप्सरांचं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं, छायाप्रकाशाचा खेळ त्या मंदिरांवरती केलेला, गाभाऱ्यातल्या मूर्ती आणि मंदिरांची शिखरांची रचना, हे सगळं बघायचं असेल तर खजुराहोला जावं. म्हणजे किती सुंदर मंदिरं आपलं बांधलेली होती आणि काय
अप्रतिम प्रकार. जसं तुम्हाला बृहदेश्वराचं मंदिर दिसतं, हे दक्षिण द्राविड शैलीमधली की अप्रतिम मंदिर आहे, अशी खजुराहोला मंदिरं बघायला जावी की जी जे बघून ना आपण समाधानी होतो, म्हणजे प्रसन्न वाटतं. समाधान पण नाही, बरोबर, म्हणजे आनंदी होतो, प्रसन्न वाटतं. मग या सगळ्या मूर्ती बघाव्यात तिथल्या, त्यांचं सौंदर्य बघावं. एक अप्सरा किंवा एक स्त्री पाठमोरी दाखवली आहे बासरी वाजवताना, वा, पण तिची देहबोली अशी आहे की आपल्याला कळतं की ती तल्लीन झाली, तिचा चेहरा दिसत नाही, तिची बोटं बासरीवर दाखवलेली आहेत करताना. हे बघायला जावं आपण तिथे. सौंदर्य, ॲस्थेटिक्स ज्याला म्हणतात, मूर्तीमधलं सौंदर्यशास्त्र, ते बघायला जावं की किती सुंदर असावी मूर्ती, हे बघायला खजुराहो जावं. मग त्यातली 3% आहेत शिल्प, त्यामुळे म्हणून मी म्हणलं की ती त्याच ह्याच्यात येतात. आणि मग त्याच्यात की ओंगळवाणं असलं काही दिसत नाही, म्हणजे आपण म्हणतो अरे वा हे किती सुंदर आहे. मला कुतूहल असं आहे की हे सगळं कोरलंय दगडात. हां, तो काय प्रकारचा दगड असेल हा की याच्यात एवढी नाजूक काम, कोरीव काम? तिथला जो आहे तो सँडस्टोन आहे, बर, पण बसाल्टमध्ये पण कोरलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बसाल्ट मिळतो, त्याच्यामध्ये पण ही कोरलेली आहे. तितकेच सुंदर भाव त्याच्यामध्ये पण दाखवलेले दाखवताय. दक्षिणेकडे गेलात तुम्ही तर त्याला सोपस्टोन म्हणतात. सँडस्टोन मधलाच एक भाग आहे सोपस्टोन. ग्रॅनाईट मधला एक भाग आहे जो अजून मऊ असतो, थोडा कोरताना तो सोपा असतो. त्यामुळे तुम्ही होयसळांची मंदिरं पाहाल बेलूर, हळेबीडची, तर खूप म्हणजे सोनाराने जसे दागिने घडवलेले असतात सोन्यात, तसे त्यांनी दगडात मूर्ती घडवलेल्या आहेत. इतकं इंट्रिकेट कार्विंग आहे केलेलं, कारण तो दगड तसा मिळाला त्यांना. मुळात कलाकार हेच इतक्या उच्च कोटीचे आपल्याकडे होते की मटेरियल वॉज इमटेरियल खरं तर. काही आणा, त्यांनी त्या त्या ठिकाणचं, कारण सौंदर्य चेहऱ्यावरचे भाव दाखवणं ना, की तुम्हाला ती साधनाच हवी. म्हणजे कदाचित ते जसं अनेक चित्रकार म्हणतात, म्हणजे मुख्यत्वे करून देवाची किंवा अक्कलकोटच्या स्वामींचे जे चित्र काढतात, त्या काही चित्रकारांचं मी ऐकलं की नाही, ते डोळे जे आहेत ना ते माझ्याकडनं स्वामींनी काढून घेतले. आणि ते अगदी म्हणजे थोडक्यात काय की ती साधनाच हवी किंवा मी त्या पूर्ण तल्लीन अवस्थेत जायला हवं. बरोबर. मूर्ती बघितलं की कळतं की दगडामध्ये तुम्ही एवढे भाव आणलेले आहेत मूर्तींवरती. त्यामुळे कला ही तर आहेच आहे. एक तुम्ही बोलता बोलता मगाशी उल्लेख असा केलात की इथली म्हणजे खजुराहोची जी सगळी शिल्प आहेत ती दिसायला सुंदर, आखीव रेखीव, देखणी, आकर्षित करणारी अशी आहेत. कोणार्कची शिल्प ही थोडीशी बिभत्सतेकडे जाणारी. कोणार्कची शिल्प आहेत सुंदरच, त्याबद्दल वाद नाही, किंवा मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण आहेत. पण साईज जर बघाल कामशिल्पांचा, पण तिथे साईजही खूप मोठा आहे. आणि त्यातल्या ज्या कृती दाखवल्या आहेत त्या जरा बिभत्स वाटतात जास्ती, किंवा प्राणी आणि मनुष्य वगैरे असा संघ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. कदाचित त्यांना डूज अँड डोंट मधलं डोंट दाखवायचं होतं का नक्की काय दाखवायचं होतं हे समजत नाही अजून. पण असं तुम्हाला कोणार्कला बघायला मिळतं की जे बघून तुम्हाला प्रसन्न नाही वाटत मुळात, मला तरी वाटत. पण त्याच्यावरती काही कोणी अभ्यास केलेला आहे? मी म्हणलं ना की देवांगना देसाई हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव, खूप मंडळींनी केलं आहे. पण त्यांनी अगदी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामधला एक त्यातला मॅजिक सोशिओ आस्पेक्ट वगैरे असं त्या मांडतात त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये मॅजिक किंवा हाही एक आकर्षित करणं हा पण एक त्याच्यामधला भाग आहे असं त्या देवांगना देसाई सांगतात. तर त्यांचं ते पुस्तकाचं संपूर्ण वाचन माझं झालं नाही, पण त्यात त्यांनी ज्या गोष्टींना स्पर्श केला आहे त्याच्यातली ती एक गोष्ट मला याच मुद्द्यावरती मग पुन्हा एकदा लक्ष वेधून तुमचं घ्यायचं आहे. मग अशा तुमच्या बोलण्यात असा एक उल्लेख आला की एक वामतंत्राचा अवलंब करणं किंवा तांत्रिक विद्यांचा, ज्याला आपल्याकडे वामाचारी म्हणतात. हां, तर त्यांचा म्हणजे त्या अभ्यासाचा किंवा त्या पंथाचा आणि या कामशिल्पांचा हो आहे ना. कारण मी म्हटलं तसं की हा जो तंत्रमार्ग आहे त्याला वामाचारी का म्हणतात, की जो सर्वसामान्य लोक अनुसरू शकत नाही. तुम्हाला त्याची दीक्षा घ्यावी लागते. तुम्हाला वारकरी संप्रदाय अनुसरायचा असेल तर तुम्ही वारकरी होऊ शकता, किंवा काही म्हणजे त्यांच्याबरोबर थेट तुम्ही चालायला किंवा ती मार्गातली त्यांच्या काही पद्धती. या तंत्रमार्गात तसं नाहीये, तुम्हाला नेसेसरीली दीक्षा घ्यावी लागते. त्यांच्या काही रिच्युअल्स आहेत तशाच पाळायला लागतात. तंत्रमार्ग म्हणजे टेक्निकॅलिटीज, त्या टेक्निकॅलिटीज आहेत. मग त्या अशाच पद्धतीने उपासना, मला ते कुठल्याच माहीत नाही, पण असंच करावं लागतं. हे असंच आहे, हे तसंच आहे, आणि ते गूढ आहे. परत ते डिस्क्लोज करायचं नाहीये, त्यामुळे त्यांना कदाचित तो वामाचारी. आणि आपल्याकडे समयाचारी असे 2 प्रकार आहेत. समयाचारी म्हणजे याच्याप्रमाणे कालाप्रमाणे कोणीही करू शकतो. वामाचारी पद्धत आहे. तर यांच्यामध्ये जे तंत्रमार्ग किंवा हे जे पंचमकार आहे, हे 5 मला महत्व आहे. म्हणजे त्यांच्याकडे मद्यप्राशनही आहे, मैथुनही, मत्स्य आहे, मांस आहे, ह्याचं आहे, याचे नैवेद्यही असतात. हे का असतात आणि ते कसे दाखवतात हे मला नाही सांगता येणार, कारण मी परत म्हटलं तसं की तो त्यातला अभ्यास करायला लागतं. म्हणजे त्याचं कारणमीमांसा काय आहे ती. पण ही अशी असल्यामुळे त्यांना तो वामाचारी म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जो मैथुन आहे प्रकार, त्याच्यामध्ये हे कामशिल्प, हे वेगवेगळे आसनं ही त्यांच्याकडे येतात. ती त्या उपासना पद्धतीमधला एक भाग येतो.
म्हणजे त्या यंत्राची ही सूचक शिल्परचना हा आहे. ते एक उदाहरण आहे म्हणजे ते सूचक ते कामकला यंत्राचे ते सूचक दाखवलेले आहे. पण त्यांच्याकडे ती तशी एक उपासना पद्धती ती आहे. आता ती का आहे म्हणजे मैथुन करतानाची कुठली उपासना पद्धती ते नाही माहिती किंवा ते सांगता येणार नाही. मी म्हटलं तसं की त्याच्यातला अभ्यासच करायला हवा. पण म्हणून त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ती येतात आणि त्यांच्याकडे ती दाखवली जातात किंवा त्या संप्रदायाची मंदिरं. कारण शैव शाक्त हे जे संप्रदाय आहेत हे असेच आहेत, टेक्निकॅलिटीज जास्ती फॉलो करणारे आहेत. सो त्यांच्याकडे ती आपल्याला जास्त प्रमाणावर दिसतात. असं बऱ्याचदा सर्वसामान्यांच्या बोलण्याच्या अवगत येतं की खजुराहो म्हणजे भारतीयांचं कामसूत्र. पण आपल्या आत्ताच्या ह्या गप्पांमधून मला असंही लक्षात आलं की खजुराहो म्हणजे काही पूर्णपणे चुकीचा समज येतो म्हणजे. आणि म्हणून म्हणलं की जावं आणि बघावं आणि मग ठरवावं की आहे गोष्टी आहेत पण तेच नाही आहे. फक्त ते नाहीच आहे, अगदी कमी प्रमाणात आहे. उलट ते अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती, अनेक गोष्टी आहेत त्या शिल्पात. म्हणजे हाच फक्त समज खोटा ठरत नाही तर आपल्या गप्पांमधून 3-4 गोष्टींवरती प्रकाश पडतो. तसं हेही एक जाणवतं की ब्रिटिशांची सत्ता स्थापन होण्यापूर्वीचा भारत, त्याआधी मराठ्यांच्या साम्राज्याच्या आधीचा म्हणजे ज्याला मेडिएवल म्हणतात साधारणपणे 12व्या शतकाच्या नंतरचा ढोबळमानाने केलेलं ते वर्गीकरण आहे. आपण म्हणू शकतो की त्याच्या आधीचा भारत, बरोबर, मेडिएवल पिरियडमध्ये मग ज्याच्यामध्ये मुसलमानी आक्रमणं आहेत आणि मग मुघल राजवट येते किंवा त्याच्या आधीच्या या सगळ्या खलजी, घोरी, तुघलक आणि या राजवटी उत्तरेकडे येत गेल्या आहेत. त्याच्या आधीचा जो भारत आहे, कारण ह्या राजवटींच्या नंतरची मंदिर निर्मिती थांबलेली आहे आपल्याकडे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये आहे कारण महाराष्ट्रामध्ये शिलाहार आहेत, यादव आहेत, कल्याणी चालुक्य आहेत किंवा दक्षिणेमध्ये पण आहेत कल्याणी चालुक्य, होयसळ आहेत. आपण विजयनगर म्हणलं तसं आहे की हे 14व्या-15व्या शतकापर्यंत ही चालू आहे. त्याच्यानंतर मात्र मंदिर निर्मिती जी आहे ती नाहीये. सो त्या आधीची जी काही स्थापत्यकला असेल, मूर्तिकाम असेल, मंदिर निर्मिती असेल, ही एका वेगळ्या पातळीवरती समृद्ध, संपन्न, पुढारलेली होती. त्यावरून तत्कालीन जीवनशैलीबद्दल काही सांगता येऊ शकेल का? जीवनशैलीबद्दल आपण असंच सांगू शकू की मी म्हटलं तसं की म्हणजे जीवनशैली म्हणण्यापेक्षा दोन्ही सामाजिक स्थिती त्याबद्दलची विचारसरणी काय असेल त्या लोकांची, हे यावरून आपण साधारणपणे समजू शकतो. संपन्नता होती, आर्थिक स्थिती आपण समजू शकतो कारण संपन्नता होती म्हणून तर मुळात मंदिरं बांधली गेली. पण त्यावेळची सामाजिक स्थिती म्हणू किंवा त्यावेळच्या लोकांची एक वैचारिक पातळी म्हणू, ही जर का हे सगळे डेपिक्शन्स बघितले आपण किंवा तेव्हा निर्माण झालेले ग्रंथ आणि जे सहजगत्या स्वीकारले गेलेले आहेत लोकांच्या जनमानसामध्ये, काव्य पण काव्य पण आहेत तेव्हाची, कुमार संभव सांगितलं किंवा अगदी ही कामशास्त्र सुद्धा जे काही ग्रंथ आहेत आणि ते आणि ते भारतातच नाही. तुम्ही बरं का म्हणजे आग्नेय भारत म्हणजे ह्याचा विचार केलात म्हणजे तुम्ही जावा, इंडोनेशिया, कंबोडिया, बाली इथे पण ग्रंथ निर्मिती आहे. इथे पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला काम हा विषय दिसतो. तर ही त्यावेळच्या लोकांनी म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते कॉमन गोष्ट असावी असं वाटतं की ती विचारसरणी त्यांची असेल की हा हे ठीक आहे, ओके, याचं विस्तृत काय म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन केलं आहे किंवा इंटरप्रिटेशन केलेलं आहे याचं आणि ते कदाचित त्या पद्धतीप्रमाणे त्यांना उपयोगी पडत असेल काय त्यातलं घ्यायचं तसं. आणि काव्य केली असतील तर मुळात कुठेही बारीकसं काही झालं तरी सुद्धा त्यांच्या भावना दुखावल्या जात नव्हत्या तेव्हा, कारण त्यांच्या कदाचित ती एक पातळी होती वैचारिक की त्यांना काय सांगायचं आहे, ॲक्सेप्टन्स. हां, म्हणजे मी काय आत्ता दुखावल्या जातात म्हणून असं काही म्हणत नाही, कदाचित आत्ताचं वेगळं, आपण आत्ता वेगळ्याच काळामध्ये राहतो. पण पावलोपावली जे आता होतं किंवा म्हणजे तुम्ही बोलूच शकत नाही अदरवाईज कुठल्याच विषयावरती काही, कारण तुम्हाला ते चालतंय पण ह्यांना चालणार नाही किंवा ह्यांना चालतंय ते अजून कोणाला चालणार नाही असं असतं आणि मग या विषयावरच्या चर्चा बंद होतात. असं तेव्हा नसावं. कदाचित आता आपल्याकडे उल्लेख नाही आहेत पण वाद स्पर्धा याच्यामध्ये सुद्धा हे विषय येत असावेत यामध्ये. ज्या अर्थी इतकं मोठ्या प्रमाणावर मंदिरांवर डेपिक्शन केलंय ते टिकलंय, अन्यथा ते मान्यच केलं नसतं लोकांनी, मोडून काढलं. आणि जसं मी तुम्हाला तमिळनाडूतलं सांगितलं की काही राजे म्हणतात नाहीये तर नाहीये त्यांच्या मंदिरांवरती, त्यांना वाटलं नाही करायचंय. पण इकडे जर का ते दिसतंय आणि ते चालू ठेवलंय याचा अर्थ तेव्हाची तुम्हाला एक बौद्धिक पातळी त्यांची वेगळी असेल, म्हणजे काहीतरी ती जी काय होती ती आपण अंदाज बांधू शकतो त्याचा. तसा जसं मूर्तींमध्ये दिसतं तसं शिलालेखांमध्ये उल्लेख शिलालेखांमध्ये तसा उल्लेख सापडत नाही, पण शिलालेखांमध्ये एक मोठा उल्लेख सापडतो तो म्हणजे गद्धेगाळ ज्याला म्हणतात तसं. गद्धेगाळ म्हणजे ते दान दिलेलं आहे त्या देवळाला, त्या राजानी किंवा जो डोनर आहे त्यांनी दान दिलंय आणि त्या दानाचा जर कोणी अव्हेर केला
म्हणजे हे मी चंद्रसूर्य आणि पुन्हा तेच हो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन की ज्याला वाचता येत नाहीये त्याला पण ते त्याच्यासाठी कळलं चित्र पाहिजे. काढून कळलंय की मग त्याला दिलेल्या शिव्या आहेत त्या मग त्या स्त्रीचा संघ गाढवाशी होईल घोड्याशी होईल असलं सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये शिव्या. ते बघितलं की कळतं अच्छा मला बाकी वाचता येत नाहीये पण हे काहीतरी दान दिसतंय, इथे काय आपण लुडबुड करायची नाही या जमिनीत किंवा असं असावं. त्यामुळे गद्धेगाळ्यांच्या रूपाने त्यांनी केलेलं आहे ना. संदर्भ येतात. हो संदर्भ येतात ना त्याच्यामध्ये. एक खूपच इंटरेस्टिंग आणि अस्पर्श विषय या निमित्तानं चर्चेला आला. म्हणजे मूर्तिकलेचा एक मोठा इतिहास भारत आणि भारताबरोबरच तुम्ही म्हणाल तसं बाली कंबोडिया याही भागाला लाभलेला आहे. त्यातून पुन्हा अशा ह्या कामशास्त्राशी संबंधित मूर्तींकडे कसं पाहावं याची एक विशेष दृष्टी आज या आपल्या गप्पांमधून लाभली. सरसकट सगळं मोडीत काढण्याआधी पार्श्वभूमी समजून घेणं, इतिहास जाणून घेणं फार गरजेचं असतं. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. म्हणजे आज आपण ज्याला अरे रे शी म्हणून नाकं मुरडतो किंवा झाकून ठेवतो ते खूप स्वच्छ मोकळ्या रीतीने आणि मला आवडत नाही ह्याचा अर्थ ते बंद करावं असं नाहीये. बरोबर. ते का असेल याचा अभ्यास करावा ना, का करा. आणि मला आवडत नसेल तर बघू नये ना तिकडे. ते तोडूनच टाका, पाडूनच नाहीच पाहिजे असं नष्ट करा ही हे वृत्ती नाहीये. आपली नाही. ज्या अर्थी केलंय कुठलीही गोष्ट उगाच केलेली नाही. कुठली अगदी मंदिरावर मूर्ती कुठली कुठे बसवायची याचंही शास्त्र आहे. आपण घरात कॅलेंडर जागा असेल तिथे लावतो, अशा मूर्ती लावलेल्या नाहीत. ठराविक ठिकाणीच ठराविक मूर्ती येतात, त्याच्या मागे कारण मीमांसा आहे. तसंच आहे की मला आवडलं नाही, मला समजलं नाही म्हणून ते वर्ज्य, माझ्यापुरतं वर्ज्य ठेवावं. बरोबर. सगळ्यांनीच ते बघू नये असं म्हणणं योग्य नाही. हे जाणून घेत असतानाच मला अजून विशेष उल्लेख करावा असं वाटलेली गोष्ट म्हणजे या सगळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. म्हणजे जो पहिलाच मुद्दा तुम्ही मांडलात की मंदिराच्या आत जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊन मग बाहेरून प्रदक्षिणा घालण्याऐवजी आधी तुम्ही जिथे जाता आहात ते जाणून घ्या आणि मग आतल्या दर्शनाला जात अगदी अगदी किंवा काय बाहेर ठेवून जायच्या आहेत गोष्टी याचं डिपिक्शन म्हणून त्या मूर्ती असणं, असा एक छान दृष्टिकोन या सगळ्या रचनांकडे बघण्याचा तुम्ही आम्हाला दिलात. खरं तर अगदी त्रोटक वेळामध्ये मोजक्या पूर्वतयारीच्या आधारावरती आपण ह्या गप्पा मारतो आहोत. कोणार्कच्या मंदिरांविषयी असेल किंवा खजुराहोमधल्या मंदिरांविषयी असेल, त्यात असलेल्या मूर्त्यांविषयी असेल. मला खात्री आहे की एकेका मूर्तीचं उदाहरण घेऊन सविस्तर तिचा आकार उकार रूप तालमान त्याचं का उंची तेवढी आपल्याकडे कुमुद कानेटकर म्हणून मोठ्या अभ्यासिका आहेत. त्यांनी अंबरनाथच्या मंदिरावर अभ्यास केला आणि जगामध्ये त्या एकमेव आहेत की ज्यांनी केलंय. त्यांनी तालमानाप्रमाणे केलं की कुठल्या देवतेची मूर्ती किती उंचीची असावी आणि किंवा कुठलीही मूर्ती, इतका आपल्याकडे अभ्यास केलेला आहे. स्टेला क्रॅमरिश म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करायला, ऑस्ट्रियन बाई आहेत. बरोबर. हिंदू टेम्पल नावाचा 2 खंड त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टी आपल्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास त्यांनी केला आहे. त्यामुळे हा सर्व अभ्यास करून मग कोणाला वाद घालावा किंवा काय नको वाटलं तर म्हणावं ना, पण मुळात काय आहे ते समजून घ्यावं आधी. आणि आहे आपलं बघण्यासारखं आहे. अगदी. म्हणजे मला हे बोलता बोलता जाणवलं सर की आखीव रेखीवता, त्यातली प्रमाणबद्धता, त्याच्या पाठीमागचा विचार, भावना, निर्मितीमधलं सक्षम कौशल्य, अशा अनेक अंगांनी हे बघता येऊ शकतं. आणि मग तुम्ही म्हणताय तसं हे नाकारायचं का स्वीकारायचं का त्रयस्थपणे याच्याकडे पाहायचं हे ठरवता येऊ शकतं. मंदिरांवर असलेली कामशिल्प हा प्रत्येक माणसाच्या कुतूहलाचा विषय असतो. मग तो सामान्य माणूस असो किंवा अभ्यासक असो, प्रत्येकाला कुतूहल असतं की जी गोष्ट मी खाजगीमध्ये सुद्धा बोलत नाही किंवा मला संकोच वाटतो, ती त्याचं इतकं जाहीर प्रदर्शन आणि ते पण देवळावर का असावं, त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. त्याचं ठोस निष्कर्षाप्रत आजपर्यंत कुणी अभ्यासक अजून आला नाही आहे. पण अभ्यासकांनी त्याच्या मागचा शोध घेताना खूप शास्त्रीय कारणं दिली आहेत आणि आपण त्याच्या बरंचसं जवळ जाऊ शकतो. पहिली गोष्ट की याच्यामध्ये संकोच वाटतो म्हणून तिकडे बघायचंच नाही. याच्यापेक्षासुद्धा त्याच्यामागे काही तत्त्वज्ञान आहे का, त्याच्यामागे काही शास्त्र आहे का, त्याच्यामागे काही सांगायचं आहे का त्या लोकांना, ह्याचा जर का आपण अभ्यास करायला लागलो तर त्यातला संकोच हा विषय दूर होईल आणि आपण त्या कुतूहलाने त्या शिल्पांच्याकडे बघायला लागू. खरं तर काम हा विषय आपल्याला वेगळा नाही, कारण 4 पुरुषार्थांपैकीचा तो एक पुरुषार्थ आहे. पण तरीसुद्धा आपण त्या स्थपतींना किंवा ज्यांनी मंदिर बांधलं त्यांना काय सांगायचं असेल हे आपण जर बघायला लागलो तर ते जास्ती आपला भटकंती ही सकारात्मक आणि डोळस होईल. त्या दृष्टीने आजची जी चर्चा झाली आणि तुम्ही जे विचारलेले प्रश्न होते ते त्या दृष्टीने जास्ती महत्त्वाचे होते, कारण त्या निमित्ताने याच्याबद्दल काही
चर्चा करून किंवा काही मुद्दे थोडे विस्तृत मांडता आले हे परिपूर्ण नाहीत. याला मी म्हटलं जसं की काही माझाही अभ्यास अनेक बाबतीत यातला कमी आहे, पण जे काही सांगितलेलं आहे किंवा जे काही मांडलं जातं किंवा जे आम्हाला सांगितलं गेलं ते किमान लोकांना सांगावं की हा वर्ज्य विषय नाही, संकोच वाटावा असा हा विषय नाही, तर कुतूहल नक्की वाटावं की का असावं. कारण कुतूहल असेल ना तर त्यातनं वेगवेगळ्या शंका येतात आणि त्या शंका याव्यात. शंका आल्या की आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या विषयाकडे बघायला लागतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो. त्यामुळे त्या निमित्ताने हा विषय की जो अतिशय नाजूक आहे आणि जो चर्चेला जात नाही, पण तो आपण आज चर्चेमध्ये घेतला. त्रोटक का होईना पण त्याच्याबद्दलची काही चर्चा झाली आणि मंदिरं आणि मूर्तींवरती किंवा मंदिरांवर दिसणारी ही कामशिल्प याच्याबद्दल काहीतरी आपली बोलणं झालं, त्या विषयाला एक तोंड फुटलं असं आपण म्हणू. त्या दृष्टीने आजची चर्चा ही खूप सकारात्मक झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मांडता आलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो. मंडळी, तुम्हाला या गप्पांमधून जाणवलं असेल की आपल्या भारतीय संस्कृतीची धरोहर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जावं अशा या मूर्ती, मंदिरं यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी आपल्याला तयार करायला लागते. निव्वळ नजर असून चालत नाही, तिचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हायला पाहिजे. आणि ती दृष्टी तयार करण्यासाठी आशुतोष सरांशी आज ज्या गप्पा झाल्या त्या फारच उपयुक्त ठरतील अशी आशा व्यक्त करतो. अगदी काय म्हणू, थोडक्या वेळामध्ये आपण ह्या गप्पा फारच अभ्यासपूर्ण आणि रंगतदार केल्या, त्याबद्दल उनाड भटकंतीच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर. आणि खरं तर आता आभार मानण्या एवढी औपचारिकता राहिलेली नाही आहे, पण अजून एखादा वेगळा विषय घेऊन एखाद्या नव्या दिवशी नव्या गप्पांचा आपण भेटूया अशी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा उनाड भटकंतीच्या टीमतर्फे थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, वेळ दिला. आणि मंडळी, तुम्हाला अशा प्रकारच्या मूर्ती बघायला जायचं असेल, वेगवेगळी देवळं ठिकाणं बघायला जायचं असेल तर काय करायचं माहिती आहे ना, इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली आहे. आपल्या टूर्स जातात, हां, उनाड भटकंती करायला मिळते. आणि माहिती नाही, कदाचित एखाद्या टूरला सरसुद्धा आपल्याबरोबर असतील, हां, तर नक्की कळवा तुमचा इंटरेस्ट कुठल्या टूरमध्ये आहे. आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. शेवटची आग्रहाची विनंती, सगळेजणं जोरजोरात पॉडकास्ट बघत असतात, व्हिडिओ शेअर करत असतात, तेवढं चॅनल सबस्क्राईब करून चला. हां, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.